मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून आपले आधार कार्ड अपडेट करू शकता. होय मित्रांनो. मित्रांनो, सगळं तुमचे नवीन अकाउंटमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आधार कार्डमध्ये या ठिकाणी पाहता की मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे ईमेल आयडी आणि ॲड्रेस इत्यादी गोष्टी घरी बसल्या मोबाईलच्या मध्ये तुम्ही अपडेट करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे की ईमेल आयडीसुद्धा तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता किंवा अपडेट करू शकता. ही अपडेट आलेली आहे 1 जुलै 2026 पासून तुम्ही आपल्या आधार कार्डमध्ये ईमेल आयडी चेंज करू शकता. ईमेल आयडी याच्यासाठी अपडेट करायचा आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स वगैरे नसलं तर ईमेल आयडीवर OTP येत असतो. त्यासाठी तुम्ही ईमेल आयडीसुद्धा अपडेट करून घ्यायचा आहे. ईमेल आयडी एकदम फ्रीमध्ये आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला तर मित्र, जास्त टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून हे आधारचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जर का तुमच्या मोबाईलमध्ये हे अगोदर असेल तर ते अपडेट आलं असेल, अपडेट तुम्हाला करून घ्यायचं आहे अगोदर. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ॲप ओपन केल्यावर अशा प्रकारे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी फेस फॉर आधार नंबरचं पेज होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला फेस आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फेस आधार या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन झालं आहे. या पेजवर तुम्हाला एंटर आधार नंबर कोणाचा टाकाय ज्याचा आधार कार्ड अपडेट करायचा आहे. म्हणजे ज्याही कस्टमरचे किंवा ज्याही कॅन्डिडेटचे किंवा ज्याही घरातल्याचे कोणाचे मोबाईल नंबर किंवा जीमेल आयडी बदलायचा आहे किंवा ॲड करायचा आहे त्याचाच फक्त या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. चला तर या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर टाकूया. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे फेस यू आधार नंबर. या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर अशा प्रकारे सूचनाचं पेज या ठिकाणी ओपन झालं आहे. तुम्हाला ह्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत. नाही वाचल्या तरी चालेल. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे सिम असतील तेवढे या ठिकाणी शो होतील. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्या सिमला तुम्हाला क्लिक करायचं आहे. माझ्या केसमध्ये फक्त एकच सिम आहे या फोनमध्ये आणि तोच नंबर या आधार कार्डला लिंक आहे. त्या कारणास्तव असं तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर या कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचं SMS व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार आहे. SMS व्हेरिफिकेशन कंप्लीट होण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स असणेसुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी SMS येणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेंड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेंड या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी खाली पाहता तुम्ही ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फेस घेण्यासाठी. या ठिकाणी फेस घेतल्यावर या ठिकाणी कॅमेरा तुमचा ओपन होणार आहे. या ठिकाणी तुमचा फेस ऑथेंटिकेशन करताना डोळे वगैरे असे मिसमिस करायचे, थोडे झाकपक करायचे, चेहरा वगैरे थोडासा हलवायचा जेणेकरून तो फोटो यायला फेस ऑथेंटिकेशन क्लिअर होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पिन सेट करून घ्यायचा असतो. पिन सेट याच्यासाठी की जेव्हा तुम्ही हे ॲप ओपन करसाल लॉगआउट वगैरे झाल्यावर किंवा बाहेर फेकल्यावर त्यासाठी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी पिन सेट करून घ्यायचा असतो. त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पिन सेटचं ऑप्शन आलेलं आहे. पिन सेट तुम्ही कुठलाही करू शकता. 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 आकडी जे तुमचा पिन बनवून घ्यायचा आहे. कन्फर्म पिन टाकायचा आहे. दोन्ही कन्फर्म टाकल्यावर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं. एक ध्यानात ठेवायचं, जो तुम्ही पिन टाकतो तो ध्यान ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे साधा आणि सिंपल ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या ध्यानात राहणे गरजेचे आहे. या ठिकाणी तुम्ही चुकला असेल तर चेक करू शकता डोळ्याला या ऑप्शनला क्लिक करून. त्यानंतर या ठिकाणी पाहता की पिन टाकल्यावर फिंगरचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. जर का तुम्ही फिंगरच्या साहाय्याने जर का ओपन करत असाल ते ॲप तर तुम्हाला अलाउ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नाहीतर मग खाली त्याचा ऑप्शन आहे यूज पिन, तर तुम्ही यूज पिन या ऑप्शनला क्लिक करून सुद्धा समोर जाऊ शकता. तर मला या ठिकाणी फिंगरप्रिंटच्या साहाय्यानेसुद्धा मला ॲप ओपन करायचा आहे. तर मी पहिल्या ऑप्शनला क्लिक करणार आहे फिंगरप्रिंटच्या साहाय्याने.
या फिंगर सहाय्याने ओपन या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे समोरचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी QR कोड आलेला आहे. हा QR कोड आपलाच आहे. QR कोड स्कॅन करून आपली माहिती या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला या QR कोडला टच केल्यावर साईडनं त्यानंतर आपलं आधार कार्ड या ठिकाणी दिसणार आहे फॉर एक्झाम्पल. त्यानंतर अशा प्रकारे आपला आधार कार्डचा फोटो, त्यानंतर आधार कार्डची बॅकसाईड दिसणार आहे. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड चेक केल्यावर तुम्हाला आता मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी खाली उजव्या साईडला 2 नंबरचं ऑप्शन आहे सर्व्हिसचं. सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे समोरची प्रोसेस करण्यासाठी किंवा मोबाईल नंबर किंवा जीमेल ID चेंज करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी. सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. एक आहे मोबाईल नंबर अपडेट करायचं. या ठिकाणी तुम्हाला ₹75 चार्ज पडणार आहे. त्यानंतर ॲड्रेस तुम्ही चेंज करू शकता. तर मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करण्यासाठी मोबाईल नंबर या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपण जीमेलची गोष्ट केली होती, परंतु या ठिकाणी जीमेलचं ऑप्शन आलेलं नाही. ते तुम्हाला समोर मी सांगणार आहे का हा आलं नाही तर. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मोबाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर मित्रांनो, अशा प्रकारे मोबाईल अपडेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या शेवटला जे आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो दिसणार आहे. त्यानंतर किती दिवस लागतील ते दिसत आहे. त्यानंतर किती चार्ज पडत आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता आधार सेंटरवर न जाता. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी. सो मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं ऑप्शन आलेलं आहे व्हेरीफाय न्यू मोबाईल नंबरचं. आता या ठिकाणी तुम्हाला जो नंबर अपडेट करायचा आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पूर्वी या ॲपमध्ये असं होतं की मोबाईल नंबर अपडेट करताना जुन्या नंबरवर OTP यायचा होता, परंतु आता मोठी अपडेट या ठिकाणी आलेली असून आता जुन्या नंबरचं काहीही घेणदेण नाही आहे. तुम्हाला सरळ या ठिकाणी नवीन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता OTP या नंबरवर जो नंबर तुम्ही टाकला नवीन नंबर त्याच्यावरच या ठिकाणी OTP येणार आहे. त्यानंतर OTP आल्यावर व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की जुना नंबरचे तुमचे शेवटचे आकडे दिसत आहे. त्यानंतर नवीन नंबर या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर जर का तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल तर वरचं एडिट ऑप्शन आहे. त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन, पुन्हा तुम्हाला या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी. तर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर फेस ऑथेंटिकेशन पुन्हा तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होणार आहे. या ठिकाणी तुमचं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन करताना डोळे थोडेसे लावायचे, चेहरा वगैरे थोडासा हलवायचा, जेणेकरून फेस ऑथेंटिकेशन लवकर होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही जुना नंबर तुम्हाला दिसत आहे आणि नवीन नंबर या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे की कंटिन्यू अँड पे ₹75. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि कंटिन्यू अँड पे या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करून घेऊ शकता. पेमेंट करण्यासाठी बारकोडच्या सहाय्याने तुम्ही पेमेंट करू शकता किंवा ATMच्या सहाय्याने किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता. मला या ठिकाणी पेमेंट करायचं नाही आहे कारण की मला मोबाईल नंबर अपडेट करायचा नाही आहे. या ठिकाणी ही शेवटली प्रोसेस आहे. या ठिकाणी तुमचं पेमेंट केल्यावर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे. मी अगोदरच या ठिकाणी अपडेट केलं असून मला या ठिकाणी अपडेट करायचं नाही. तर कंटिन्यू पे ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी तुमचं पेमेंट करून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर का स्टेटस वगैरे पाहायचं असेल तर तुम्हाला बॅक यायचं आहे. पुन्हा तुम्हाला होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी पाहत आहे की मी जे मोबाईल नंबर अपडेट केला आहे ते या ठिकाणी शो ड्राफ्ट म्हणून दिसत आहे. तुमचं या ठिकाणी कंप्लीट दिसणार आहे, कंप्लीट स्टेटस वगैरे कंप्लीट दिसणार आहे. आणि अशा प्रकारे मी आज तुम्हाला मोबाईल नंबर कसा अपडेट करावा हे सांगितलेलं आहे. जर का काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की जीमेल आय डीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रीमध्ये तुम्ही या ठिकाणी ईमेल ID अपडेट करू शकता, परंतु ॲपमध्ये अजूनपर्यंत हे ऑप्शन आले नाही. जेव्हा ॲपमध्ये ऑप्शन येणार आहे तेव्हा
तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.